मंडळी, आपण ज्या देशामध्ये राहतो तिथे संविधानाने आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिलाय। ज्येष्ठ आंदोलक सोनम वांगचुक हे गेल्या 21 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर अन्नत्याग करून शांततापूर्ण आंदोलन करत होते। पण शनिवारी सकाळी अचानक दिल्ली पोलिसांचे एक पथक साध्या वेशात तिथे दाखल झाले। त्यांनी कोणताही संवाद साधला नाही, कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही। अचानक कार्यकर्त्यांना बाजूला सारून पोलिसांनी वांगचुक यांच्या भोवती पांढऱ्या चादरी धरल्या। त्यानंतर अत्यंत जबरदस्तीने त्यांना पांढऱ्या चादरीमध्ये टाकत ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेली। हे दृश्य अत्यंत संशयास्पद आणि तितकंच संतापजनक होतं। आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की जर प्रशासनाचा हेतू प्रामाणिक होता आणि त्यांना केवळ वैद्यकीय मदत द्यायची होती तर मग कॅमेरे आणि माध्यम प्रतिनिधींपासून लपून ही कारवाई का करण्यात आली। दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या कारवाईला सरकारच्या हुकुमशाहीचे जिवंत उदाहरण म्हटले। या कारवाईनंतर जेव्हा चहूबाजूने टीका सुरू झाली तेव्हा दिल्लीच्या पोलिसांनी असा दावा केला, ही कारवाई पोलिसांनी स्वतःच्या मर्जीने किंवा आंदोलन चिरडण्यासाठी केली नाही, तर दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्देशाचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं। पण मग ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक 21 दिवसापासून अन्न पाण्याशिवाय जंतर मंतरवर बसले होते तो प्रश्न पुन्हा पुढे येतो। एवढा मोठा घोटाळा होऊनही सरकार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही? आपली चूक लपवण्यासाठी सरकार एका मंत्र्याला वाचवण्याचा अटेकोट प्रयत्न का करत आहे? जर सरकारचा हेतू प्रामाणिक होता तर ही कारवाई एवढ्या गुप्तपणे का करण्यात आली? लोकशाहीत पारदर्शकता हा सर्वात महत्त्वाचा स्तंभ असतो। पण शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न येता साध्या वेशात येऊन जो चादर पॅटर्न वापरला तो हुकुमशाहीच्या कार्यपद्धतीची आठवण करून देणार आहे। लोकशाही जनतेचा किंवा आंदोलकाचा आवाज ऐकणं, त्यांच्याशी चर्चा करणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते। मात्र 21 दिवस उलटूनही सरकारने त्यांच्या मागण्यावर कोणतीही चर्चा केली नाही किंवा साधा संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही। समस्या सोडण्याऐवजी समस्या मांडणाऱ्या माणसालाच बळजबरीने उचलून बाजूला करणं ही हुकुमशाहीची प्रवृत्ती आहे, असा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांच्यावर झालेली ही कारवाई लोकशाहीला शोभणारी आहे का? आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आता तरी राजीनामा द्यायला हवा की नाही? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।